हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये मी सीमा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सध्या आहे ना, जसं मी मागे सांगितलं तुम्हाला की आता मी सानवीसाठी एक छान असं उन्हाळी शिबिर लावलेलं आहे. नाट्यकला केंद्र म्हणून जे पुण्यामध्ये मोठी अकॅडमी आहे नाटकांची, तर त्यांच्यातर्फे ना उन्हाळ्यामध्ये 15 दिवसांचं हे सेमिनार होणार होतं. तर त्याच्यासाठी मी सानवीला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता सध्या दिवसभर मला तिथं थांबावं लागतं किंवा ये जा करावी लागते 2-3 वेळा तिच्यासाठी. 12 ते 5 तिचा असं टायमिंग आहे, म्हणजे फुल डे आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पुस्तकं वगैरे तिला मिळालेली आहे. प्रारंभिक नाट्यशास्त्र म्हणजे ना असं पूर्ण टेक्निकली शिकवत आहेत. नाटकामध्ये काय एक्झॅक्टली नवरस असतात, ते कसे हे करायचे, असं खेळांमार्फत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गेम मार्फत तिथे त्यांना शिकवलं जात आहे. तर खूप छान म्हणजे पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये प्रॉपर जिथं नाटकाचं वातावरण आहे, ब्राह्मणी एरिया आहे पूर्ण, आणि ते लोकांचं जास्त करून नाटक कला ह्यामध्ये खूप जास्त प्रावीण्य आहे त्या भागामध्ये. तर त्याच्यामुळे त्या एरियातून तिला आता जे शिक्षण तिला मिळत आहे तर ते एकदम प्रॉपर आपण म्हणतो ना की शास्त्रीय पद्धतीने तिला तिथे शिक्षण मिळत आहे. तर खूप छान वाटतंय, मस्त मस्त शिकवतायत. तर तुम्हाला पण जर तुमच्या मुलांना एनरोल करायचं असेल ना तर मे महिन्यात बघा पुन्हा त्यांचा सेमिनार आहे आणि दरवर्षी ते भरवतातच. तर तुम्हाला जर त्याची काही जास्त डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. तर बघू शकता इथे तुम्ही आता अगस्त्यचा ना बर्थडे आलेला आहे बरं का. 4 तारखेला त्याचा बर्थडे आहे, 4 मेला. 3रा वाढदिवस आहे. माझं बाळ 3 वर्षाचं होणार आहे आता लवकरच. बघा बघता बघता किती पटापट दिवस जातात ना. आणि आता 3रा वाढदिवस आहे तर मग छान त्याला ग्रूम अप करायला पाहिजे ना, छान केस वगैरे कापायला नेलं त्याला, कारण दिवसभर पूर्ण बिझी आहे. आणि त्या सेमिनारला ना सॅटर्डे संडे सुद्धा सुट्टी नाहीये, कंटिन्यू 15 दिवस आहे नॉनस्टॉप. तर त्याच्यामुळे ना कुठल्याच गोष्टीला वेळ मिळत नाही. तर त्याला मी तिकडून घेऊन आले ना जेव्हा सानवीला, तर अक्षरशः 7:30-8 वाजता नेलं होतं मी केस कटिंगला, कारण मग इतर वेळेला वेळच मिळत नाहीये. तर त्याच्यामुळे त्याचं कटिंग वगैरे मस्तपैकी करून आणलं. आणि हा दिवस होता अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवस. आदल्या दिवशी मी जाऊन आपले जे करा केळी असतात ना, तर ते म्हणजे मडकी असतात जी आपल्याला आपल्या पितरांसमोर ठेवायची असतात, तर ती जाऊन विकत घेऊन आले. तर तुम्हाला जर ह्याच्याबद्दल माहिती नसेल तर सांगते बघा. काळ्या कलरचं जे मडकं आहे ना, हे आपल्या घरातली जी स्त्री सवाशीण असते किंवा स्त्री असते तिच्या फोटोसमोर हे ठेवलं जातं. आणि जे लाल कलरचं मडकं असतं त्याला ना असं एक होल असतं, असं टोक असतं आणि होल असतं, तर ते जे आहे ते पुरुष व्यक्तीच्या समोर ठेवलं जातं. तर माझे सासू सासरे दोन्ही वारलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या फोटोसमोर हे सगळं ठेवून मला अक्षय तृतीयेची पूजा वगैरे करायची होती दुसऱ्या दिवशी. आणि आंब्याच्या दुकानात बघू शकता तुम्ही भयानक लाईन लागली होती. इतर वेळेला तर ना आंबे असे म्हणजे आतापर्यंत तर अक्षय तृतीयेच्या अगोदर आंबेवाल्यांचं माशा मारत बसले होते ते, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तोंड सुद्धा दिसत नव्हतं, इतकी आमची इथे भयानक गर्दी होती. तर म्हणलं जाऊ दे आता आंबे खरेदी वगैरे काही करायला नको. माझ्या घरात ऑलरेडी ना पायरी म्हणतात ना त्याला, पायरी आंबा होता. तर म्हटलं की चला त्याच आंब्याचा रस करूयात आणि जे काही आहे ते नैवेद्य वगैरे दाखवूयात. तर पूजा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मांडायची. दक्षिण भिंतीला आपल्याला फोटो ठेवायचे आहेत किंवा उत्तर भिंतीला ठेवले तरी चालतात, पण दक्षिणेकडे तोंड करायचं. मग अशा पद्धतीने करायचं. पण जास्तीत जास्त बेटर आहे की तुम्ही दक्षिण भिंतीलाच कुठल्याही पितरांचे जे फोटो आहे ना ते दक्षिण बाजूला लावायचे असतात, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे, यमाची दिशा आहे. आणि त्याच्यासमोर हे असे करा केळी दोन्ही मडकी ठेवायची, त्याच्यावर आंबा ठेवायचा. काही काही ठिकाणी ते खरबूज पण ठेवलं जातं. आणि त्याच्यामध्ये मडक्यांमध्ये पाणी भरायचं, खाली प्लेट ठेवायची आणि जो काही आपला नैवेद्य आपण बनवलेला असतो ना तो तिथे ठेवायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पूजनाला खूप महत्व आहे, त्याच्यामुळे देवाजवळ सुद्धा एक आंबा ठेवायचा आणि बाकीचं नैवेद्य देवाला काही दाखवायचं नाही, फक्त आंबा दाखवायचा, आंब्याचं नैवेद्य दाखवायचा. आणि अशा प्रकारे अक्षय तृतीयेची जी पितरांची पूजा आहे आणि जी बेसिकली घरातली पूजा आहे ती केली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशीच ना सानवीच्या पप्पांच्या जो ग्रुप आहे याचा फॉरेस्ट ग्रुप आहे ना, जिथे ते सगळे झाडं वगैरे लावायला जातात, तर भरपूर मोठा ग्रुप आहे. तर त्यांच्या ग्रुपमधल्या एका मुलीचं प्री वेडिंग रिसेप्शन होतं बघा. आता पहिल्याच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर वेडिंग झाल्यानंतर रिसेप्शन असायचं, पण आता नवीन काय काय फॅड निघत आहे की लग्न व्हायच्या अगोदरच काही मोजकी मंडळी म्हणजे मित्रमंडळींसोबत त्यांनी रिसेप्शन ठेवलं होतं. आणि जैन आहेत हे, आणि काय खर्च केला होता बापरे. एकतर ना 5 स्टारला लाजवेल अशा पद्धतीचं हॉटेल त्यांनी म्हणजे ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही एकदम ग्रँड सगळं डेकोरेशन आणि पूर्ण एसी असा हॉल होता आणि लाईव्ह बँड होता
तिथे आणि मस्त नवरा नवरी स्टेजवर छान असे नटून तटून थांबले होते. आता मला काही एवढं आयडिया नव्हती की एवढं छान असं ग्रँड असेल ना, तर मी चांगली साडी वगैरे मस्त घालून गेले असते. पण आपला नॉर्मलच मी रेग्युलर जो ड्रेस आहे ना पार्टीवेअर तो मी घालून गेले होते. आणि अगस्त्यने सानवी गेल्या गेल्या मस्तपैकी ज्यूसची मजा घ्यायला लागले. आणि जेवणाचं तर काही विचारायला नको, एवढे मेनू आहेत ना, पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे मी का दाखवते ना, ह्याच्या मागे पण एक कारण आहे बघा. आता हे आपण किंवा आपली मुलं आहेत, आता आजकाल हल्ली लग्न इतक्या मोठ्या पद्धतीत ग्रँड सोहळे पार पडले जात आहेत ना, गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा इतके धुमधडाक्यात लग्न करत आहे ना, म्हणजे कर्ज काढून लोक आपल्या मुलांची लग्न मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे गाजावाजा करून. तर आता हे म्हणजे रील, इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना बघून बघून मुलांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत की आमची लग्न अशीच धुमधडाक्यात व्हायला हवी. पण मला ना असं वाटतं कुठेतरी की आई किंवा एखाद्या आई वडील किंवा गरीब लोकांनी काय करायचं, ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांनी काय करायचं, फक्त बघायचं आणि दुसऱ्यांचं आणि आपलं मन मारत राहायचं, असं कुठेतरी कधीतरी वाटतं. आणि मला तर काळजीच लागली आता की माझी मुलं मोठी होईपर्यंत कसं होणार, किती तोपर्यंत ॲडव्हान्स काय काय आलेलं असेल आणि बापरे एवढा खर्च करायचा. आत्तापासूनच मला वाटतं मुलांच्या लग्नासाठी पैसे जमवायला सुरुवात करायला पाहिजे. तर अशी परिस्थिती आलेली आहे. जेवणाचं दाखवेल मी तुम्हाला की म्हणजे असं वाटत होतं ना की रात्रभर इथंच थांबावं आणि प्रत्येक जेवण थोडं थोडं अर्धा तासाने गॅप घेऊन खावं. इतके सारे मेनू ठेवले होते, म्हणजे काय खावं आणि काय नको असं झालं होतं. अगस्त्यला वर्षाप आवडते ना. कार्पेट आहे बाबा, कार्पेट. एकदम शाही पद्धतीचं भोजन होतं. बघू शकता तुम्ही मस्तपैकी नाही का, म्हणजे पनीरची भाजी होती, छोले होतं आणि मला वाटतं जैन असल्यामुळे हे कांदा लसूण वगैरे नसेल इकडं. त्याच्यानंतर अमृतसरी छोले होते. नंतर पूर्ण तुपात भिजवलेली छान अशी मऊ रोटी होती, पूर्ण तुपात डीप केलेली बरं का, एवढी ऑसम होती ना. त्याच्यानंतर पुऱ्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता होते, 2-3 प्रकारचे पास्ता होते तिथे. त्याच्यानंतर आपले जे इडली, डोसा, मसाला डोसा, त्याच्यानंतर इडली ती अशी मोठ्या चपट्या कलरची चपट्या साईजची असते बघा, ती इडली तर एवढी भारी होती की काही विचारता सोय नाही. आणि त्याच्यानंतर स्वीटचे तर आयटम असे रेग्युलर बिलकुल नव्हते बरं का, म्हणजे आपले रेग्युलर काय आयटम असतात, गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी, लाडू, अशा प्रकारचे आपले रेग्युलर आयटम असतात. पण इथं ना काहीतरी वेगळंच होतं. बघू शकता तुम्ही इथं काहीतरी एक बॉम्ब म्हणून एक आयटम होता, पूर्ण ड्रायफ्रुट्सचा एक बॉल होता, चॉकलेट वगैरे घातलेला तसा एक होता. आता मी तर ना खूप आता म्हणजे सध्या शुगर कॉन्शियस आहे, पण हे बघून ना मला राहवतच नव्हतं बघा. ब्लूबेरीचं असं थंड रसमलाई सारखं घट्ट तो एक प्रकार होता तिथे. आणि हे एक लास्टचं जे आहे ना, हे तर मला फार आवडलं होतं बघा. लास्ट नाही, अजून पण आहे, पुढे दाखवेल मी तुम्हाला. असं सुत्तरफेणी सारखं होतं काहीतरी, ते गरम गरम असं एका मशीनमध्ये ते बनवायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रबडी टाकायचे आणि भरपूर सारे ड्रायफ्रुट्स, बघू शकता तुम्ही, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट असं टाकून ना ते देत होते. इतकं छान होतं ना हे, म्हणजे मला तर आता सुद्धा तोंडाला पाणी सुटते. गोड अजिबात नव्हतं हे, त्याच्यामुळे ना मला हे खूप आवडलं. हे मी 2दा खाल्लं, कारण जास्त पण गोड मला आवडत नाही, मीडियम गोड ठीक आहे. आणि त्याच्यानंतर घट्टस कलाकंद पण होतं फायनली, म्हणजे चॉकलेट कलाकंद म्हणतो ना आपण त्या प्रकारे. बघा अशा प्रकारे मशीन होती ज्याच्यामध्ये ते सुत्तरफेणी अशी बनत होती, भाजून निघत होती मस्तपैकी दोन्ही बाजूनी, आणि भरपूर सारं तूप पण होतं बरं का याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ना हे सगळे स्वीट डिश आयटम होते. त्याच्यानंतर बघा फ्रूट प्लेट होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट प्लेट होत्या, फ्रूट ज्यूस होते. आणि सुरुवात जी असते ती सुपानी असते, तर बघा सूप पण आहे ना, 3-4 प्रकारचे सूप होते वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर आपलं जे पापडी चाट असतं, पाणीपुरी आहे, ते सुद्धा होतं. म्हणजे जवळ मी तुम्हाला म्हणते ना 30 ते 35 तरी मेनू कमीत कमी असतील, जास्त मला वाटतं 30-35 किंवा 40च्या आसपास हे सगळे मेनू असतील. आणि इतकं मोठं ते गार्डन होतं.
ओपन गार्डनमध्ये हे सगळं जेवण ठेवलं होतं. तर असं बघून सानूच्या पप्पांच्या पण तोंडातून एकदम निघलं की आता रात्रभर आपण इथंच थांबूया, जेवत बसूयात मस्तपैकी थोडं थोडं. तर हे सगळं दाखवण्याचा उद्देश माझा हाच होता की अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही मस्तपैकी म्हणजे दिवसभर मी सानवीचा क्लास वगैरे सगळं संपूर्ण कंप्लीट केल्यानंतर आपली अक्षय तृतीयेची पूजा सुद्धा घरामध्ये मी केली आणि संध्याकाळी मस्तपैकी ही ग्रँड पार्टी सुद्धा अटेंड केलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या, मोठ्या मोठ्या लग्न केल्यानंतर थोडंसं टेन्शन येतं मुलांचं, पण असं अजून भरपूर वेळ आहे, आत्ता काही टेन्शन घ्यायला नको. मुलांना मला असं वाटतं ना, आपण जे काही देतो ते सर्वात महत्त्वाचं आहे शिक्षण. शिक्षण ही माझ्या आई वडील नेहमी म्हणतात की ती एक इन्व्हेस्टमेंट आहे मुलांची, तर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त फोकस करायला पाहिजे आता तरी सध्या. बाकीचे लग्न बिग्न ते तर नंतर बघूयात. तर पुढचा काळ कुणी बघितलाय, कदाचित आपली मुलं इतक्या टॉप लेवलला पोहोचलेली असतील की सगळा हा खर्च कदाचित तेच करतील. तर असो, चला, मला तुम्ही अक्षय तृतीयेला काय खरेदी केली हे नक्की कमेंट करून कळवा. मी तरी काही खरेदी केलेली नाहीये सध्या. तुम्ही काही सोनं नाणं, काही छान छान गाड्या बिड्या घेतल्या असतील तर मला नक्की सांगा. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. सगळ्यांनी काळजी घ्या, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. They told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave.